नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं जर तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला असाल तर तुमचा कॅरेक्टर सर्टिफिकेट अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता, यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, जे की ते कशा तुम्हाला सॉल्व्ह करून डाउनलोड करायचे याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट डाउनलोड करण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे, जे की पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणून जरी सर्च केलात तरी चालते। या ठिकाणी जे पहिला वेबसाईट आहे पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस यावरती जा आणि या ठिकाणी जे तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड जे तुम्ही सेट केलात ते युजर नेम पासवर्ड टाका आणि लॉग इन करा। जर माहिती नसेल तर फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन आहे, इथून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल, ज्यामध्ये तुम्ही जे काही ॲप्लिकेशन केलात, जे काही अर्ज केलात ते तुमच्यासमोर अशा पद्धतीने दाखवले जातील, जे की तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी तुम्ही कॉपी करून देखील डाउनलोड करू शकता किंवा या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेटचा ऑप्शन दिला आहे। हे डाउनलोड सर्टिफिकेटचा ऑप्शन तेव्हाच देईल जेव्हा तुमचं लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्ड असेल आणि CFC जे पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस समजा तिथून अप्रूव्ड असेल तरच, हे दोन्ही अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सिम्पली डाउनलोड सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल ते अशा पद्धतीने डाउनलोड होईल। जर तुमचं समजा डाउनलोड होत नसेल किंवा काहीच शो होत नाही आहे तर तुम्हाला सिम्पली एक ट्रिक करायची आहे, तर ते म्हणजेच तुमच्या या वेबसाईटच्या या सेटिंगवरती जायचं आहे आणि तुमचे जेवढे काही कुकीज आणि साईट डेटा असेल ते संपूर्ण डिलीट करा आणि त्याचे जे परमिशन आहेत ते परमिशन देखील इथून तुम्हाला रिसेट करायचे आहेत। या ठिकाणी साईट सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सर्वात मेन या ठिकाणी पॉपअप्सचं जे रिडायरेक्ट आहेत हे तुम्हाला अलाउ करायचं आहे। हे एवढं अलाउ करायचं आहे। शक्यतो हे जेवढे आहेत एकदा तुम्हाला जे काही आहेत ते एकदा बघून घ्या। शक्यतो तुम्हाला हे वाला जे पॉपअप्स मेसेज आहे रिडायरेक्टचा हे ब्लॉक असेल तर तुम्हाला या ठिकाणी अलाउ करायचं आहे आणि तसेच ॲटोमॅटिक डाउनलोडचा जे ऑप्शन आहे हे देखील तुम्हाला अलाउ ठेवायचं आहे। याच्यातून तुम्हाला काही बेसिक सेटिंग जे ब्लॉक असेल ते तुम्हाला अनब्लॉक करायचं आहे। हे एवढं केल्यानंतर जसं तुम्ही डाउनलोड करशाल ते तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल ते डाउनलोड होईल। या ठिकाणी फक्त एक तुमचं जे पॉपअप हे रिडायरेक्ट जे आहे हे तुम्हाला ऑन करायचं आहे आणि ॲटोमॅटिक डाउनलोडचं हे ऑप्शन ऑन करायचं आहे। हे दोन ऑप्शन तुम्हाला ऑन करायचे आहेत, जे की तुम्हाला साईट सेटिंगच्या या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि असेच या ठिकाणी सर्वप्रथम परमिशन तुम्हाला रिसेट करायचं आहे। आणि इथून तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेटचा ऑप्शन जर दिला नाही समजा, तर हे जे ॲप्लिकेशन ID आहे कॉपी करा आणि या ठिकाणी डाउनलोडमध्ये जा, प्रिंट सर्टिफिकेटवरती जा आणि इथं तुमचं ॲप्लिकेशन ID कॉपी केलेला पेस्ट करा आणि इथं सर्च करा। हे एवढं केला तर डायरेक्ट या ठिकाणी डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला जाईल। हे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा कॅरेक्टर सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे, जे की तुम्ही दोन्ही मेथडने डाउनलोड करू शकता। आणि या ठिकाणी हे जे क्वेश्चन मार्क आहे हे क्वेश्चन मार्क नेमकं राईट जे काही साईन आहे त्याचा सिग्नेचर राईट इथं आपण कसं आणू शकतो, तर सिग्नेचर व्हॅलिडेट कसं करू शकतो तर याचा व्हिडिओ बनवला आहे। ते व्हिडिओ पाहून तुम्ही सहज तुमचं जे काही इथं प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।